यांच्याबद्दलचा साम्राज्य, वृत्तांत सामान्यांचा लवकरच पहा असामान्य. आपल्या न्यूज एक्सप्रेस सोलापूर गुइलेन या पेरेस वृत्तवाहिनीवर. हा एक गंभीर वृत्तवाहिनी न्यूरोलॉजिकल रोग आहे पदार्पणात जो अचानक लवकरच पॅरालिसिस आणि करणार स्नायूंच्या दुर्बलतेसाठी पर्दाफाश. ओळखला जातो. पुणे जिल्ह्यात या आजाराच्या वाढत्या प्रकरणामुळे सार्वजनिक आरोग्य विभागाने तातडीच्या उपाययोजना जाहीर केल्यात. या लेखात जीबीएसच्या नियंत्रणासाठी आवश्यक त्या उपाययोजना आणि सूचना आणि जनजागृती या अनुषंगाने माहिती देण्यात येणार आहे. पुणे जिल्ह्यातील विविध रुग्णालयातील जीबी सिंड्रोम सदृश्य आजाराचे रुग्ण दाखल होत आहेत. याबाबत कार्यवाही सुद्धा होत आहे. आरोग्य विभागाशी चर्चा करून योग्य त्या सूचना दिल्यात. या आजाराबाबत न्यूरोलॉजिकल सोसायटी ऑफ पुणे यांच्या सूचना सुद्धा उपलब्ध आहेत. या अनुषंगाने जिल्हा स्तरावर पुढील कार्यवाही आणि उपाययोजनांच्या दृष्टीने सूचना पुढील प्रमाणे देण्यात येत आहेत. आकस्मिक उद्भवणाऱ्या पॅरालिसिसची लक्षणं असलेल्या रुग्णांबाबत बाधित कार्यक्षेत्रात सर्वेक्षण करून रुग्ण शोधून त्यांच्यावर उपचार, याचबरोबर प्रतिबंधात्मक उपाययोजना कराव्यात. खाजगी रुग्णालयांना संपर्क साधून अशा प्रकारचे रुग्ण आढळल्यास जिल्हा परिषद महापालिकेला कळवण्यात यावं, जेणेकरून पुढील कार्यवाही वेळेत करता येईल. आपल्या कार्यक्षेत्रात सर्वेक्षण कक्ष सतर्क राहतील. नवीन रुग्ण निदान होणाऱ्या भागातील त्वरित सर्वेक्षण सुरू होईल, याबाबतची दक्षता घ्यावी. आजाराबाबत दैनंदिन अहवाल घेऊन पुढील उपाययोजना कराव्यात. याचबरोबर COVID-19 solapur@gmail.com आणि IDS solapur@redemail.com या ईमेलवर दैनंदिन अहवाल सादर करण्यात यावा. आपल्या रुग्णालयात उपचाराच्या सोयीसुविधा उपलब्ध राहतील. व्हेंटिलेटर, मेडिसिन याची खातरजमा करावी. रुग्णालयात भरती रुग्णांचे रक्त, लघवी, शौच नमुने NIV पुणे येथे पाठवावेत. सदर आजार अन्न, पाणी दूषित असल्यास किंवा अन्न आणि दूषित पाण्याच्या माध्यमातून होऊ शकतो. लोकांमध्ये प्रतिबंधात्मक उपाययोजना मोठ्या प्रमाणात करण्यात याव्यात. हा आजार सहसा अचानक उद्भवतो, 4 आठवड्यांपर्यंत वाढत जाऊ शकतो. हा आजार सौम्य आणि तीव्र स्वरूपातही वाढतो. त्यामुळे रुग्ण भरती असलेल्या रुग्णालयात व्हेंटिलेटर सुविधा उपलब्ध ठेवणं गरजेचं आहे. काही प्रतिबंधात्मक यासाठी सूचना: पिण्याचं पाणी दूषित राहणार नाही याची काळजी घ्यायची. पाणी उकळून प्यायचे. अन्न स्वच्छ आणि ताजं खायचे. वैयक्तिक स्वच्छतेवर भर द्यायचे. शिजलेलं अन्न खायचे. न शिजलेलं अन्न एकत्रित न ठेवल्यास सुद्धा संसर्ग टाळता येऊ शकतो. जर अचानक काही लक्षणं यापैकी आढळली तर वैद्यकीय मदत घेण्यासाठी जनजागृती करावी. अचानक पायातील आणि हातात येणारा अशक्तपणा, लकवा, अचानकपणे उद्भवलेले चालण्यातील अशक्तपणा, डायरिया. जीबीएस नियंत्रणासाठी जिल्हा प्रशासन, सर्व संबंधित आरोग्य यंत्रणा यासाठी नागरिकांनी एकत्रित येऊन कार्यवाही करावी. या आजाराची लक्षणं आढळल्यास मेडिकल स्टोअरवरून औषधं न घेता वैद्यकीय सल्ल्याने उपचार घ्यावेत. त्यामुळे आजाराचा प्रभाव राहणार नाही, असं महत्त्वपूर्ण आवाहन करण्यात आलंय.